लावलं तसं काय व्हिडिओ करतो आता आपण कुठे आहोत मग भाऊजी? आपण आता तळेगाव एमआयडीसीला आपण आता नाश्ता करून झालेला आहे ऑलमोस्ट. चहा वगैरे पिलेला आहोत, वडापाव खाल्लेला आहे. बाकी दोघांचा तो उपवास आहे, आपण दोघांनी खाल्लेला आहे. आता आपण आता निघतोय आपल्या पुढच्या जर्नीला. जर्नीला. गुड मॉर्निंग. तर नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं उन्हाळवार आहे यूट्यूब चॅनलवर. बऱ्याच महिन्यानंतर आपण हा व्लॉग करतो आहे. ॲक्च्युली जवळजवळ 8-10 महिने जास्त झाले असतील. तर आधीचे तुम्ही व्हिडिओज बघून कळाला असेल तुम्हाला की आपण कुठेतरी निघालो. तर आपण चाललो आहेत भीमाशंकरला. तर भीमाशंकरच्या एका ऑन द वे आपण थांबलो आहेत, जिथे ह्या विंडमिल्स दिसत आहेत भरपूर अशा. मागे एकदा घृष्णेश्वरला जाताना पण आपल्याला अशा विंडमिल्स दिसल्या होत्या. मस्त सिनिक व्ह्यू आहे. कुठे आहोत आपण? कुठे आहोत? भीमाशंकरला पोहोचलो नाही आपण अजून. आपल्याला तरी 40 किलोमीटर बाकी आहेत भीमाशंकरसाठी. मी, भाऊजी, सनीदा आणि सिद्धी दिदी. बापरे, सनीदा म्हणून आले रे मला. व्लॉग चालू आहे म्हणून बोलतोय. बोललो. तर काय दे तुझा फीडबॅक इथे येईपर्यंत कसं वाटतं तुला? बाबाने यहाँ पे है गोप्रो. गोप्रो. तर आपण आता आलेलो आहोत या टर्बाईन्स बघायला. तो मस्त विंड टर्बाईन्स आहेत. मस्त. ॲक्च्युअली हा एरिया खूप असा ग्रीनरीमध्ये आहे आणि किती टर्बाईन असतील तरी शांत जागा आहे. मस्त. द बेस्ट सीझन टू विजिट. हां, गरमीमध्ये पेक्षा तर पावसाळ्यात असं अजून बरं वाटतंय. आपले भाऊजी सगळ्यांचा भाऊजी आहे की मी. तर ह्या वेळेला आपल्यासोबत आहेत माझे मेवणे. 2 मेवणे आहेत आणि 1 मेवणी आहे. सिद्धी, सनी आणि श्रवण. अरे सगळे एस आहेत. मला आता लक्षात आलं. आणि मी त्याच्यात एकटा प्रतीक आहे, SSSP. ॲक्च्युली भीमाशंकर हा जो रोड आहे ना, म्हणजे जिथे जाण्यासाठी पावसामध्ये किंवा असं फॉगी वेदरमध्ये जायला खूप मस्त असतं. फॉग आणि हे असे व्ह्यूज बघायला मिळतात. इथे आजूबाजू इथे पुढे आय थिंक गाव असेल. ते पोरं क्रिकेट खेळत आहेत. त्यांना मस्त एखादा ग्राउंड मिळालं आहे. इथे एक फॅमिली थांबले ऑन द वे. खूप मस्त आहे, खूप प्लेझंट वातावरण आहे. मस्त जर ऐकायला येत असेल तर चिमण्यांचा, पक्ष्यांचा आवाज येतो आहे. इथे समोर आय थिंक जांभूळ नाही ते, मला वाटतं जांभूळ लागलेत. तुला एवढे जांभूळ कसे ठेवले लोकांनी झाडावर? ॲक्च्युली निघाल्यापासून सगळं मुंबईचा मेन रोड वगैरेच होता. हा आता पुढे तळेगावपासून लेफ्ट मारल्यानंतर ते तळेगाव MIDC पडते ना, तिथून हा रस्ता आहे. मधून थोडे खेड्या गावातला रस्ता आहे आणि थोडा रस्ता पण थोडा खराब आहे. किती फोटो? चला लेट होतं आपल्याला. आम्ही 10:15-10:20 झालेत आणि 6:30 पावणे 7च्या दरम्यान आम्ही निघालो. 3 तास ऑलरेडी झालेत. 5-5.5 तास दाखवत होता रस्ता. मध्ये आम्ही एक थोडा स्नॅक्ससाठी थांबलो होतो, फ्रेश व्हायला थांबलो होतो आणि आता इकडे थांबलो आहे. पण इथं थांबणं वर्थ आहे. जरा रिमझिम जो पाऊस असता ना, तो खूप मजा आली असती, मस्त वाटलं असतं. आणि बरेच जण इथून ह्याच रस्त्याने आय थिंक जातात आहे.
भरपूर सारे बायकर्स वगैरे ग्रुप बाईकचे ग्रुप चाललेत. इथे आहे एक बॉईजचा ग्रुप थांबला, फोटोशूट चालला आहे त्यांचा, पण कार उभी करून. या पॉईंटला थांबा नक्की, जमलंच तर मी इथे म्हणजे पुढे पण ॲक्च्युली विंडमिल्स आहेत तिथे. आय थिंक मी लास्ट इयर आलेलो तेव्हा गरमीमध्ये आलो होतो, तर खूप गरमी होती तेव्हा, एकदम रखरखीत ऊन वगैरे होतं, त्यामुळे इथं तुला लक्षात नाही आलं की हा पॉईंट पण तिथे होता. जमलंच तर मी इथे ही लोकेशन इथे खाली टाकेन, की तुम्ही इथे डायरेक्ट इथे पिन करून येऊ शकता. इथे मस्त आहे. भेटूया पुढे. आता अजून पाऊण तास 1 तास दाखवतो आहे, कारण की आता पोचायलाच आम्हाला बहुतेक 12:30 11:30 12 होतील. मग दर्शन करून परत रिटर्न पण निघायचं आहे. जाताना एकविराला जायचं प्लॅनिंग आहे. लवकर जर निघालोच तर जाऊया एकविरा, आईचं दर्शन घेऊया. भेटूया पुढे. हे चला निघा रे लवकर, झालं की नाही? हे आमचे सर्वात छोटे मेवणे श्रवण शेठ, नमस्कार. त्यांच्याच गाडीत आपण फिरतोय. त्यांची म्हणजे नावावर त्यांचे आहेत, EMI त्यांचे पप्पा भरतात. बरोबर आहे ना? तर आपण आता पोचलो आहे टोकावले म्हणून एक गाव आहे, तिथे पोचलो आहे. ह्या इथून आपण आलो आणि हा थोडा एक सुकण्यासारखा रस्ता आहे. हा ॲक्च्युली मेन रस्त्यापासून हा जो रस्ता जातो आहे ना, तो जातो पुढे भीमाशंकरला. आम्ही या रस्त्याने जवळजवळ 7-8 किलोमीटर पुढे गेलेलो, रस्ता चुकलो होतो. परत इथे थोडंसं आलो आहे रिटर्न. ह्या रस्त्याने जायचं आहे पुढे भीमाशंकरला. अजून माझ्या मते 15-1 किलोमीटर आतमध्ये असेल इथून. इथे ॲक्च्युली कुठे बोर्ड वगैरे पण लिहिलं नाही आहे भीमाशंकरसाठी. तर जर कधी नेक्स्ट टाईम यायचं असेल तर हा ब्लॉग रेकमेंड करून या. कारकुडी आजी काय मोजणी काय म्हणते? मोजणी कारकुडीची माहीत नाही काका, आम्ही भीमाशंकरला जायला आलो. हा रस्ता जातो ना इथे? इथे बोर्ड वगैरे पण नाही कुठे लिहिलं, आम्ही पुढे गेलेलो नाही. बोर्ड काढून टाकले. अच्छा, नाही आणि असं वाटलं की गावात जायचा रस्ता असतो ना तसा आहे, तेव्हा आम्ही सरळ गेलो निघून. अच्छा, हां. ट्रॅफिक खूप आहे, अजून काय बोलू. हे बघा ते बघ, गाड्यांना जाऊन नाही देतात ते बघ. खूप ट्रॅफिक आहे, किमान 4 ते 5 तास लागतील असं वाटतंय आतमध्ये जायला. पार्किंगची तर म्हणजे पार्किंग बघू शकता किती पार्किंग आहे पुढे. किती गाड्या असतील, हजारो गाड्या वाटतात अशाच. पोलीस पण आहेत पुढे मॅनेजमेंटसाठी. 2 पॅसेंजर आपले. सो तुला ब्लॉगिंग येत नाही, नको करूस. हा बोल. आतमध्ये बहुतेक गाड्यांची गर्दी जास्त झाल्यामुळे गाड्या सगळ्या 4 व्हीलर इथं अडवून ठेवतात आहे. आणि इथून STनी जायचं आहे, त्यामुळे STसाठी बघा किती लाईन आहे. इथून पुढं अजून पुढपर्यंत कंटिन्यू आहे. आम्ही आता इथून 3 किलोमीटर आहे तर चालत चाललो आहे. सिद्धी आणि सनी गेलेत पुढे पायी प्रवास. थोडा आता ॲडव्हेंचरची मजा घेतोय. चालत चाललो आहे आम्ही. पाण्याच्या बॉटल्स घेतल्यात, गाडी पार्क केले. तरी फॉरेस्टची गाडी आहे ती सोडली वाटतं. श्रवण, आर यू रेडी? मी कधी असं रेडीच आहे. आता काय पर्याय नाही आपल्याकडे, पण ठीक आहे. ॲक्च्युली पर्याय नाही, कारण देवाने की आपल्याला तिकड नाही निघायला लेट झाल्यामुळे आणि थोडा मध्ये रस्ता चुकल्यामुळे आम्हाला 1-1.5 तास आम्ही खूप लेट आलो ॲक्च्युली शेड्यूलपेक्षा, किंवा जो ज्या टायमात पोचायला पाहिजे होता ठरवलेल्या टायमिंगपेक्षा.
आणि आय थिंक सॅटर्डे संडे वीकेंड असल्यामुळे भरपूर पुढे गर्दी दिसते. आणि ॲक्च्युली एका शॉटमध्ये किती वेळा ॲक्च्युली झालं आहे ना तर मलाच आठवत नाही आहे. शॉर्ट ऑफ व्होकॅब्युलरी. हे आम्ही शॉर्टकटने आलोय. पुढे रस्त्याला मिळतोय हा रस्ता, तसे शॉर्टकट मारत मारत जाणार आहोत. पण भेटलेलंच आहे, शॉर्टकट तर आहे. अरे जे सोपं होतं ते टाकून अरे कसं, अरे पण सोपं आहे ते, लॉंग आहे ना. पण तो त्याचा कसं काय म्हणजे डायगोनल काढला तुम्ही. आय अंडरस्टँड, पण थोडी चिखल पण आहे. फक्त इकडचं जाऊ दे. हे थोडं त्याचा विचार करून बसतो. नांगरल्यासारखं वाटतंय आणि तिथून आपण चाललोय. एक पहिली वॉटर ब्लॉगिंग लागली आपल्याला. शॉर्टकट. ज्या रस्त्याने आपण आलो तिथून आता बरेच जण आपल्या पाठोपाठ पाठलाग करत येत आहेत. चाललोय पुढे. तिथे बघा आता धोके दिसायला लागलेत आणि थोडंसं आता हे स्लांट खाली आहे. खालच्या बाजूला चाललोय आपण. येताना मे बी बसनी येऊ आपण. पूर्ण फॉग आहेत. सिद्धी कसं वाटतंय? एक नंबर. सनी शेंगदाणे का भाजलेलं नाही फक्त. 30 रुपये वेस्ट आहे. मला माझा अपोलो विचारते वर्किंग आउट. रस्त्याच्या मध्ये एक मंदिर आहे. कसलं माहित नाही, आतमध्ये आहे ते. जात नाही होता पण तिथे आता. पण मस्त आहे, काय मस्त. तिन्ही साईडनी झाडांच्या मध्ये आहे. कळस मस्त दिसते. तर गाड्या सोडल्या बऱ्याच. परत एवढा पाठी जायला तेवढाच वेळ लागेल. त्यापेक्षा पुढेच कंटिन्यू करूया. अजून 4 किलोमीटर बाकी. 1 किलोमीटर चाललोय आपण. बरोबर 15 मिनिटं लागली, बोललो ना. 15 ते 20 मिनिटं लागली असतील आपल्याला. अजून 4 किलोमीटर चालायचंय. आपण मधला रस्ता कट केला जरा डायगोनली आलो म्हणून. वातावरण गार आहे पण तरी पण घाम सुटलाय. बॉडीची हीटमुळे घाम येतोय. आणि चालतोय पण ना, वॉक करतोय त्याच्यामुळे. हे करवंदासारखं दिसणारं काहीतरी फळ आहे, ब्लू. पर करवंद नाही आहेत ती. असं वाटतं या सगळ्या करवंदाच्या जाळ्या आहेत, ते करवंद नाही आहेत. नाही, हे करवंदाचंच आहे पण करवंद नाही आहेत त्याला. हे करवंदाचं झाड आहे. तेव्हा पाहू शकता तिथं बघा फॉग येतोय. डम 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 हरुआ. हे आता आहे आपण थोडं. हे बघा अशा बसमध्ये लोक येतात आहे. आणि आम्ही चालत आलोय. तर आम्ही आल्यापासून ही सेकंड बस आले भरून. म्हणजे जवळजवळ अर्धा तासाच्या स्पॅनमध्ये दुसरी बस आले. इथले हे स्ट्रीट लॅम्पचे डिझाईन बघाय का मस्त आहे. इकडे थोडं आलं थोडंसं. बरेच लोक. आम्हाला सुरुवातीला वाटलं की आम्हीच चालत चाललोय, पण पुढे बरेच जण आम्हाला भेटले जे चालत चाललेत. मे बी आम्हाला जो एकविरेचा प्लॅन होता तो कॅन्सल करावा लागेल, कारण इकडे दर्शन व्हायलाच असं वाटतं संध्याकाळ होईल. अजून 3 किलोमीटर बाकी. 2 किलोमीटर कंप्लीट. 15 मिनटं. जसं मी मागाशी म्हणालो होतो की भीमाशंकरला यायचं म्हटलं ह्या रेनी सीझन आणि फॉगमध्येच यायला पाहिजे. तर बघू शकता हा फॉग आहे आणि 1:15 झाला आहे दुपारचा.
आता व्हिडिओ कॅमेरा तिच्याकडे केला तर हसते. आता जीव निघाला होता हिचा आता. I'm all good. आता असं वाटतं टू व्हीलर आणले असतं तर बरं झालं असतं आहे ना. टू व्हीलरचे वेगळे फायदे आहेत, फोर व्हीलरचे वेगळे फायदे आहेत. तर गेटपर्यंत फोर व्हीलरचे फायदे होते, आता टू व्हीलरचा असते तर आता तिथं फायदा झाला असं टू व्हीलरचा. मे बी इथे पाऊस नाही पडलाय सकाळी किंवा काल 2 दिवस, तर छोटे मोठे असे वॉटरफॉल जे दिसतात ह्या रस्त्याच्या बाजूने त्या दिसत नाही त्या वेळेला. सगळे या झाडांच्या मधोमधून जर रस्ता संपलेला दिसतोय, तर पुढे आपल्याला आता मोकळ्या आकाशात चालायचंय. फॉग ना असा फील होतोय जसा आपल्या शरीराला लागतो ना, असं गारवा असं लागतोय चेहऱ्याला बॉडीला. तेवढा पुरतं थंड वाटते, नंतर परत घाम सुटते. ही एक गाडी आली फोर व्हीलर, काय बोलून सोडतात काय कळत नाही. आधी माहीत असतं तर आम्ही मग काहीतरी कारणं दिली असती. असं जवळ चाललोय मंदिराच्या, तसं काही धुकं जे आहे ते असं अगदी गडद होत चाललंय. बघू शकता एकदम पहाटे जसं धुकं पडतं तसं धुकं आहे. हे बघा इथून ट्रॅफिक सुरू असं वाटतंय की पार्किंग दुसरी पार्किंग असेल पुढे. इथेच अडवतात आहे. हां पोलीस आहेत तिथे, गाड्या अडवतात तिथे, आतमध्ये पुढे जाऊ देत नाही आहेत. भीमाशंकर 2 किलोमीटर, 1:30 वाजलेत 15 मिनिटानंतर. 3 किलोमीटर झालेत 45 मिनिटांमध्ये, अजून 2 किलोमीटर बाकी आहेत. बघा बघा अगदी 100-150 मीटरच्या पुढे दिसत नाहीये काय. इकडे फुल लाईन देत का. तसं जसं पुढे पुढे चालत असे धुकं पण वाढतंय आणि लोकांची संख्या पण वाढत चालली चालणाऱ्या. कारण की पाठीमागे 2-3 पार्किंग गेल्या, पण काही जणांनी त्या पार्किंगमध्ये पार्क करून पुढे पुढे चालत चाललेत. कुठला पिक्चर बोलले, राज ना. बघू शकता जंगल आहे, आतमध्ये धुके दिसतात. जरी संध्याकाळी किंवा रात्रीचं असं दिसलं तर किती हॉरेबल असेल, किती भीती वाटण्यासारखी गोष्टी आहेत. आणि त्यात जर चुकून जरी एखादी जरी सावली दिसली अरे महादेव. शेवटचं 1 किलोमीटर राहिलंय, अजून 15 मिनिटं. दुकानं पण बंद दिसत आहेत. हे दुकानं मक्याचे, युलो बाईक्स वगैरे असते तर बघायला. तर आता आपण पोहोचलोय भीमाशंकरच्या बस स्टँडवर. त्या दिशेने जायचं. इथून हा शंकराचा परिसर मंदिराचा परिसर सुरू होतो. इथे सगळे फुलं, खाण्यापिण्यासाठी हॉटेल्स आहेत. बघा आता इथून लाईन सुरू झाली, खूप गर्दी आहे आज. मंदिर अजून मी मागच्या वेळेस आलेलो तेव्हा इथून मंदिराची लाईन होती, पुढे लाईन आहे.
काय एक्सपिरियन्स? छान मस्त. बघू शकता 6 वाजले संध्याकाळचे. 2 वाजता आम्ही लाईनीत उभे होतो. 2 वाजल्यापासून लाईनीत उभे होतो. आता 5:30 वाजता आमचं दर्शन झालं. मंदिरापासून जस्ट दर्शन घेऊन बाहेर आलो आहे आणि पावसाने सुरुवात केली. हे आता बारीक सारीक नाही आहे, चांगला मुसळधार पाऊस आहे. आम्ही इथे 2:30ला थांबलो आहे. तरी थांबतो का आम्ही, कारण की आता आम्ही छत्रे आणलेत पण ते 5 किलोमीटर गाडी लांब लावल्यामुळे छत्र्या कॅरी नाही केल्या सोबत. तर दर्शन झालेलं आहे. आम्ही आता पुन्हा बाहेर आलो पार्किंगच्या इथे. ॲक्च्युली आपली गाडी अजून 5 किलोमीटर लांब पार्क केली आपण आणि चालत आलेलो. आता ह्या बाजारात वगैरे आपण आलो. इथून आपण आपला प्रवास सुरू केला होता. इथून लाईनची सुरुवात केली होती दुपारी 2 वाजता आणि 5:30 वाजता दर्शन झालं आपलं. हे आता नवीन कन्स्ट्रक्शन चाललं आहे, काहीतरी प्रवेशद्वार बनत असेल. इथे ही भीमाशंकर वाईल्ड लाईफ सेंच्युरीची एक जाण्यासाठी रस्ता आहे. ही एक पार्किंग लास्टची, त्याच्या पुढे पार्किंग नाही आहे. पाहू शकता 6:30 झालेत आणि हा भीमाशंकरचा डेपो आहे. फॉग बघा इथे. आता काय करायचं? 5 किलोमीटर एकमेकांना फक्त शूटच करतात सगळे. खूप फॉग आहे ना? खूप फॉग आहे. थंडीमध्ये एवढा फॉग कधी बघितला ना आपण. फुल काय जास्त दिसत नाही. व्हॉट टू डू? आता बस कशी भेटेल आपल्याला? समोर दादा ट्रॅफिकनी पण पूर्ण वाट लागली आहे. 1.5 तास. आम्ही आता भीमाशंकर बस डेपोमधून बस पकडले पार्किंगसाठी, जिथं आम्ही गाडी पार्क केली. ज्या बसमध्ये बसलो ती बस ब्रेकडाऊन झाले. परत चाललो आम्ही. बस ब्रेकडाऊन झाले. दुसऱ्या बस सगळ्या भरून येतात बस डेपो पासून. आणि जेमतेम 1 किलोमीटरच पुढे आलोत आम्ही. अजून 4 किलोमीटर आहे जायचंय. अजून 4 किलोमीटर जायचंय. 1 किलोमीटर आलो पुढे. मग व्हील आहे, लाईट आहे म्हणून नशीब. सनी फील तर आहे, फील आहे खरं सांग. फील आहे ना खूप जास्त. मजा तर जाम येते असं. सकाळी वर्कआउट झालं म्हणजे 5:30 वाजता उठून आत्ताची एवढा टाइम झालेला आहे आपल्याला. फक्त चालतोय, हे करतोय ते करतोय, फक्त करतोय. आणि बसेस तर किती 6 बसेस सोडल्यानंतर एक बस मध्ये बसलो, ती पण बंद पडली. म्हणजे आपण येताना 5 किलोमीटर जशी चालून आले तसं नशिबात आपले पण तेच लिहिलेलं की आपण परत जाताना पण 5 किलोमीटर चालून जाणार आहोत. आता सकाळी बाईक तरी होत्या आपल्याला घेण्यासाठी, आता बाईक पण नाहीये. आणि नाही मला काही टेन्शन नाही. पूर्ण रस्त्यावर आम्ही चौघं चालत चाललोय.
पाठीमागे ट्रॅफिक जाम झाले कारण की बस रस्त्यामध्येच अडकले. बघा पूर्ण रस्ता सुमसाम आहे. आता इथून ही जर बस आली कोणती तर हा तीच बस येते. आमच्या पाटूनची बस आली होती ती आता कुठे येते पाटून. आमच्या पाटूनची बस आली होती. ॲक्च्युली सकाळ 4 वाजल्यापासून उठलोय, झोप नाही पूर्ण झाली त्याच्यामुळे सुचत नाही काय बोलू. आता पाठचे ट्रॅफिक क्लिअर झाले आणि पुढून कार यायला लागले. ट्रॅफिक आत्ता क्लिअर झाले. खूप प्रॉब्लेम आहे इथे बसचा. एक बस आलेली, आपण बघूया इथं काय सीन आहे. काय कोणाला आपली काळजी कसली काय नावाची गोष्ट नाही. सगळी बस भरलेली आहे. ड्रायव्हरला पुढचं दिसत नाही फॉगमुळे. सगळी काच खराब झालेली आहे. फुल डार्क मोड ऑन. मी आणि सनी मागे राहिलेलो आहोत. कुठे गेला आहे ना आपले या यूट्यूब चॅनलचे ओनर म्हणजे प्रतीक जाधव पुढे चाललेले आहेत. 2 किलोमीटर पूर्ण आलोय चालत आम्ही. आता अजून 3 किलोमीटर बाकी आहे. कोण बघतोय कोण बाईकवाला भेटतो काय. किमान मला एकट्याला जरी नेलं तरी परत पुढे जाऊन कार घेऊन येईन पाठी. ₹50 सीट 3 किलोमीटर इको फायनली. आम्ही व्हिडिओ बनवतो. आम्ही जागा नको मला नको घेऊ. तर फायनली पार्किंगमध्ये आलोय. थोडं फ्रेश झालोय सगळे. आणि आता एक तास लागला आपल्याला सगळं स्ट्रगल करत यायला. 1-1.25 तासाच्या स्ट्रगल नंतर आम्ही पार्किंग पर्यंत पोहोचलोय. फ्रेश झालोय. थोडं गाडी थोडं गरम करतोय आणि आता निघतोय आम्ही पुन्हा मुंबईसाठी परतीच्या प्रवासाला. ब्लॉग इथेच आपण एंड करूया कारण आता पुढे पूर्ण काळोख असणार आहे. त्याच्यामुळे दाखवण्यात काय अर्थ नाही आहे. रस्ताच पूर्ण हे असणार आहे. तर भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जर हा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. बाय. थँक्यू. मी गाडीवर लक्ष देऊ. तू कॅमेरा माझ्या डोळ्यासमोर धर.